2NOBr gives 2NO2 plus Br. ही गिवन रिएक्शन आहे. रेट लॉ दिलाय, रेट इज इक्वल टू K NOBr रेज टू 2 म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBr रेज टू 2 आहे. सेकंड ऑर्डर रिएक्शन आहे. इफ रेट दिलाय 6.5 into 10 to power minus 6 mole liter inverse second inverse, when concentration of NOBr is 2 into 10 to power minus 3 mole liter inverse. कॉन्सन्ट्रेशन दिलं तुमच्या रिएक्टंटचं अँड फाइंड करा रेट कॉन्स्टंट. रेट कॉन्स्टंट म्हणजे कोण फाइंड करायचं तुम्हाला? के. भले अजून क्वेश्चन वाचून काही कळालं नसेल तर फर्स्ट स्टेप नेहमीच काय राहील आपली, गिवन लिहून घ्यायचं. गिवन मध्ये तुम्हाला काय दिले, एक रिएक्शन दिले 2NOBr gives 2NO2 plus Br. आणखीन काय दिलं तुम्हाला, रेट लॉ इज इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBr रेज टू 2. आणखीन काय दिलं तुम्हाला, रेट दिलाय. इथे रेट लॉ लिहायची काही गरज नाही, रेट लिहा फक्त. रेट दिलाय, रेट किती दिलाय 6.5 into 10 to power minus 6 मोल लिटर इनवर्स सेकंड इनवर्स आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBr पण दिलाय, ते किती आहे 2 into 10 to power minus 3 मोल लिटर इनवर्स. हे फक्त कॉन्सन्ट्रेशन आहे, सो मोल पर लिटर येणार. अँड फाइंड काय करायचं आपल्याला, रेट कॉन्स्टंट K इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सोल्युशन स्टार्ट करा. बघा फ्रॉम गिवन तुम्ही काय लिहू शकताय, रेट इज इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBr चा स्क्वेअर. आता तुम्हाला रेट दिलाय का, हो दिलाय. NOBr चं कॉन्सन्ट्रेशन दिलंय का, येस दिलंय. आणि कोण काढायला लावलं तुम्हाला, K काढायला सांगितलंय. सो या इक्वेशन मधून तुम्ही K काढू शकताय. बघा K चा फॉर्म्युला काय होणार मग, रेट डिवाइड बाय कोण येणार इकडे, NOBr. हे बेसिक मॅथ्स आहे, हे तुम्हाला माहिती असणारच आहे. रेट इकडे आहे, K ची व्हॅल्यू काढायची आहे, मी K आहे तिथे ठेवला. NOBr रेटला काय होतो, डिवाइड होतो. बघा आता रेट किती दिलाय 6.5 into 10 to power minus 6 मोल लिटर इनवर्स सेकंड इनवर्स. युनिट्स लिहायचे नेहमी. NOBr चा स्क्वेअर, NOBr किती आहे 2 into 10 to power minus 3 चा स्क्वेअर करायचा आहे आपल्याला. ओके, म्हणजे कॉन्सन्ट्रेशनचा काय झाला स्क्वेअर. युनिट काय असतं, मोल लिटर इनवर्स. याचा पण काय होणार, स्क्वेअर होणार. बघा सॉल्व करूया आपण. 6.5 into 10 to power minus 6 होल डिवायडेड बाय हे किती आहे 2 चा स्क्वेअर 4 आणि इथे किती येणार 10 to power minus 6. वरती कोण आहे युनिट्स, मोल लिटर इनवर्स सेकंड इनवर्स. खाली किती आहे मोल लिटर इनवर्स. स्क्वेअर आहे, मी स्क्वेअर न लिहिता काय लिहायला लागले परत मोल लिटर इनवर्स. कोण कोण कॅन्सल झालं बघा, मोलला मोल, लिटर इनवर्सला लिटर इनवर्स. बरोबर आहे. काय राहिला मग फक्त तुमचा आन्सर. इकडे करूया. बघा तुम्ही कसं सॉल्व करू शकता. 4 1 चा 4 4 1 चा 4 4 5 चा 20 बरोबर आहे, की 4 6 चा 24 4 2 चा 8 अँड सो ऑन. हे आन्सर तुम्ही फाइंड करायचं आहे. 1.62 समथिंग. लॉग टेबल वापरायचं तुम्हाला सॉल्व करताना. 10 power 6 power 6 कॅन्सल झाली. युनिट्स बघा कोण राहिले, सेकंड इनवर्स वरती आणि खाली कोण राहिलं मोल आणि लिटर इनवर्स. सो आन्सर तुमचं जे काही असेल यू हॅव टू चेक इट वन्स अगेन. युनिट बघा मोल डिनॉमिनेटरला आहे, वरती जाऊन काय होणार मोल इनवर्स. लिटर खाली इनवर्स मध्ये, वरती जाऊन काय होणार रेज टू फक्त 1, खाली -1 आहे, वरती गेलं +1 आणि सेकंड वरतीच आहे, सेकंड -1 राहणार. सो तुमच्या रेट कॉन्स्टंट K चं या एक्झाम्पल मध्ये युनिट काय आलं मोल इनवर्स, लिटर इनवर्स, सेकंड इनवर्स अँड व्हॅल्यू काय 1.62. आणखीन एकदा चेक करून घ्या. ओके चल नेक्स्ट एक्झाम्पल. रेट इज इक्वल टू एक रिएक्शन दिले A plus B gives प्रोडक्ट आणि रेट इज इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ A कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेज टू 2 म्हणजे रेट लॉ दिलाय तुम्हाला. A चं कॉन्सन्ट्रेशन दिलं, B चं कॉन्सन्ट्रेशन दिलंय आणि काय विचारलंय फाइंड K. आणखीन काय द्यायला हवं होतं, रेट पण द्यायला हवा होता. इथे काय द्यायला पाहिजे होतं, रेट पण द्यायला हवा होता. काहीतरी कन्सिडर करू आपण. रेट आहे तोच वर्ष एक्झाम्पलचा घेऊया हवं तर. रेट किती
किती घ्यायचं आपण इथेही 6.5 इंटू 10⁻⁻6 अँड सेम युनिट्स मोल लिटर इनवर्स सेकंड इनवर्स. ओके. आणि आता तुम्हाला हे फाइंड करायचं आहे. मी इथेही तुम्हाला काय काढायला लावलं, के काढायला लावला. का काढायला सांगते बघा. परत तुम्ही स्टार्ट करणार गिव्हननी. गिव्हन मध्ये तुमची रिएक्शन आता सिंपल आहे. ए प्लस बी गिव्स प्रोडक्ट. त्यानंतर तुम्हाला दिलाय रेट लॉ. रेट लॉ आहे के ए रेज टू 1 अँड बी रेज टू 2. मी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए दिलंय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी दिलंय, जी काय व्हॅल्यू आहे आता हे तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. मी फक्त युनिट सांगतो तुम्हाला. कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळे हे कशात येणार, मोल डीएम क्यूब किंवा डीएम क्यूब म्हणजे काय, मोल पर डीएम क्यूब किंवा मोल पर लिटर. कशात दिले मी इथे तुम्हाला, मोल पर डीएम क्यूब मध्ये दिले. ओके. बीचं कॉन्सन्ट्रेशन आहे, कॉन्सन्ट्रेशन कशात येणार, वरती डीएम क्यूब लिहिले, इथे मी काय लिहिते, लिटर इनवर्स लिहिते. बट दे आर नॉट डिफरंट, दे आर सेम. ठीक आहे. आणखीन तुम्हाला काय फाइंड करायचं, इथे सुद्धा फाइंड के. काय फाइंड करायचं तुम्हाला, के. तुम्ही परत तेच लिहा. ही रिएक्शन आहे, ही इक्वेशन आहे, ही जी इक्वेशन आहे याला मी के च्या टर्म्स मध्ये लिहिते. काय होणार, रेटच्या खाली हे कॉन्सन्ट्रेशनचे टर्म्स डिवाइड होणार. हा झाला रेट. डिवाइड करा कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्सनी. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी चा स्क्वेअर. बरोबर आहे. के ची व्हॅल्यू काढताना रेटची व्हॅल्यू काही असू दे ती तुम्ही लिहा. युनिट्स बघा, रेटचं युनिट नेहमीच काय असतो, मोल लिटर इनवर्स किंवा डीएम क्यूब इनवर्स अँड सेकंड इनवर्स. बरोबर आहे. डिवाइड बघा, कॉन्सन्ट्रेशनचे युनिट काय असणार आहे, मोल लिटर इनवर्स. बी चं काय असणार आहे परत, मोल लिटर इनवर्स. पण मी याचा काय करणार, स्क्वेअर, कारण वरती स्क्वेअर आहे. व्हॅल्यू तुमच्या काही असू दे तिथे. बरोबर आहे. व्हॅल्यूज मी घेतलेल्या नाहीत. आता बघा काय काय कॅन्सल होणार. मोलला मोल कॅन्सल होईल, लिटर इनवर्सला लिटर इनवर्स कॅन्सल होईल. बरोबर आहे. लिहून घ्या उरलेलं. वरती कोण राहिलं, सेकंड इनवर्स. खाली कोण राहिलं, मोल रेस टू 2. स्क्वेअर आहे त्यामुळे मोलचा स्क्वेअर आणि लिटर इनवर्सचा स्क्वेअर म्हणजे एल रेस टू -2. याला लिनियरली मी कसं लिहू शकते, मोल खाली रेस टू +2 आहे, वरती जाऊन होणार -2. इथे लिटर कसं आहे, -2 आहे, वरती गेल्यानंतर +2 आणि सेकंड इनवर्स आहे तसं. बघा हे पण के चेच युनिट्स आहेत, पण के चे युनिट्स इथे काय आले, मोल रेस टू -2, लिटर रेस टू 2, एस रेस टू -1, एस रेस टू -1. आणि मागच्या एक्झाम्पलचे काय होते आपले, मागच्या एक्झाम्पलचे युनिट्स बघा हे सेम नसणार आहेत, हे सेम नसणार आहेत. तर असं का झालं, रेट कॉन्स्टंटच आहे बट युनिट वेगवेगळे आले प्रत्येक वेळी. तर त्याचं रिझन इथे आहे बघा. जे तुम्ही पहिल्यांदा रेटला बघितला, रेट इज इक्वल टू के NOBR रेस टू 2. या पूर्ण रिएक्शनची ऑर्डर किती होती, सेकंड ऑर्डर रिएक्शन. आणि हा जो बघायला आपण त्याची 2 + 1 याची ऑर्डर किती असणार आहे, ही थर्ड ऑर्डर रिएक्शन होती. ऑर्डर बदलली की तुमची के चे जे डायमेन्शन्स आहेत, के चे जे युनिट्स आहेत ते पण काय होणार, बदलणार आहेत. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक हिंट देते. त्या हिंट मध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचे युनिट्स करेक्ट आहेत की रॉंग आहे, तुम्ही फायनल जे आन्सर काढले ते रॉंग आहे की राईट आहे हे जज करू शकता. बघा मोल पर लिटर नेहमीच असणार आहे. आणखी कोण असतं, सेकंड नेहमीच इनवर्स असतो. बघा याचं मोलचं युनिट बघा, याच्या के चे युनिट्स बघा, याच्या के चे युनिट्स बघा. सेकंड इनवर्स हे नेहमी फिक्स राहिले. बदल कोणाच्यात झालाय, मोल आणि लिटर मध्ये. तर तुम्ही मोल डिवायडेड बाय लिटर लिहायचं आणि याच्यावर ब्रॅकेट मध्ये काय लिहा, 1 - n. याच्या रेसला काय लिहायचं, 1 - n. बघा ऑर्डर कशी असू शकते, 0 असू शकते. बरोबर आहे. तर 0 ऑर्डर रिएक्शन असेल तर माझा हा फॉर्म्युला कसा होणार, मोल पर लिटर. लिटरच्या ऐवजी तुम्ही डीएम क्यूब लिहू शकता. सो मी डीएम क्यूब लिहून जाते. बघा लिटर तुम्ही इझिली लिहाल, डीएम क्यूब रेस टू 1 - ऑर्डर किती आहे, 0, सेकंड इनवर्स. काय येईल बघा, मोल रेस टू काय येणार, हे 1च येणार. सो मोल रेस टू 1, डीएम क्यूब रेस टू 1, पण कुठे खाली. सो वरती जेव्हा जाईल तेव्हा डीएम क्यूबचा काय होणार, मायनस. लक्षात आलं ना, इथे खाली लिहिते बघा, मोल रेस टू काय आहे, 1 आहे. आणि डीएम क्यूबचा पण काय रेस टू 1 आहे. हा 1 नाही लिहिला तरी चालेल कारण डीएम क्यूबच होणार आहे. डीएम क्यूब कुठे आहे, डिनॉमिनेटरच्या खाली आहे. जेव्हा तो वरती जाईल तेव्हा कोण होणार, -3 होणार. आणि सेकंड इनवर्स आहे तसं, आणि सेकंड इनवर्स
आहे तसं. लक्षात आलं? सो मी हे रफ करते सगळं आणि फायनली डायरेक्ट तुमचं युनिट लिहिते. फायनली डायरेक्ट युनिट लिहायचं. बघा पहिला 0 सबस्टिट्यूट करायचे. कसं होणार? मोल रेस टू 1 डीएम क्यूब म्हणायचे. डीएम क्यूब खाली आहे, वरती जाऊन डीएम रेस टू -3 आणि सेकंड इनवर्स सगळ्यांमध्ये कॉमन राहतं. आता फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असती तर एन कशाने सबस्टिट्यूट झाला असता? 1 नी. एन कशाने सबस्टिट्यूट झाला इकडे? 1 नी. बघा हे पूर्ण ब्रॅकेट रेस टू 0 आलं. एनी नंबर रेस टू 0 इज 1. सो काहीच नाही लिहिलं तरी चालेल. डायरेक्ट काय युनिट येणार तुमचं? सेकंड इनवर्स. चला नेक्स्ट n इज इक्वल टू 2 करा. n ची व्हॅल्यू आता कशाने सबस्टिट्यूट करा? 2 दिसतं का हे? 2 ने सबस्टिट्यूट करा. 1 - 2 काय येणार? -1. सो कसं आलं बघा? मोल रेस टू -1 खाली डीएम क्यूब आहे. डीएम क्यूब रेस टू पण काय होणार? -1 होणार. बरोबर आहे. आणि सेकंड इनवर्स राहणार. आता मी तुम्हाला परत सांगते. मोल इनवर्स आहे डीएम क्यूब म्हणजे डीएम रेस टू खाली काय आहे ह्याचाच अर्थ हा -3 आहे खाली. जेव्हा वरती जाईल तेव्हा काय बनेल? डीएम रेस टू +3 बनेल. लक्षात आलं? 3 रेस टू -1 म्हणजेच काय? -3 आहे. वरती जाईल तेव्हा डीएम क्यूब बनेल आणि सेकंड इनवर्स बनेल. हे झालं तुमच्या सेकंड ऑर्डरचं अँड सो ऑन. आणि तुम्ही पुढे जाऊन असेच काढू शकता. सो तुमचं ह्याचं जे ऑर्डर 2 साठी आलेलं ते तुमचं युनिट काय होतं? मोल इनवर्स डीएम क्यूब सेकंड इनवर्स. चेक करा तुम्ही एकदा. n इज इक्वल टू 3 चं काय येणार बघा? जेव्हा मी ही व्हॅल्यू 3 ने सबस्टिट्यूट करेन. आता मोल 1 - 3 किती असतं? -2. सो मोल रेस टू काय येणार? -2. डीएम क्यूब असतो. डीएम क्यूब रेस टू -2 असणार. वरती गेल्यानंतर काय झाला? +2. खाली होता तेव्हा -2. जी मोलला असते तीच कोणाला असते? डीएम क्यूबला पॉवर असते. पण याची मायनस असेल तर याची काय करायची? प्लस केली. आणि कोण येणार? सेकंड इनवर्स. आणि सेकंड इनवर्स यालाच मी असं लिहू शकते. मोल रेस टू -2 डीएम क्यूब किंवा डीएम रेस टू 6. डीएम क्यूबचा स्क्वेअर लिहा किंवा DM32 चा डायरेक्ट 6 करा. सेकंड इनवर्स. बघा असं युनिट होतं तुमच्या कोणाचं? क्वेश्चन नंबर 2 जी थर्ड ऑर्डर रिएक्शन आहे. लक्षात आलं? चला लास्ट क्वेश्चन आपल्या या लेक्चरचा. A plus B gives product if concentration of A is doubled. A चं concentration डबल केलं with B keeping constant. ज्यावेळी B कॉन्स्टंट ठेवलाय आणि A चं concentration डबल केलं तर रेट ऑफ द रिएक्शन डबल. तर पूर्ण रिएक्शनचा रेट काय झालाय? डबल झालाय. इफ A is tripled, A आता 3 टाइम्स केलाय and B is double आणि B काय केलाय? 2 टाइम्स केलाय. तर रेट इन्क्रीजेस बाय फॅक्टर 6. तर रेट काय झालाय? 6 ने वाढलाय. जर अशा कंडिशन्स असतील तर ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू A काय आहे? ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू B काय आहे? आणि ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन काय आहे? काही क्वेश्चन कळाला नसेल कोणाला? नो वरीज. चला स्टार्ट करायचं लगेच लिहायला. न काय विचार करता. गिवन काय दिले आपल्याला? एक रिएक्शन दिले A plus B gives प्रोडक्ट. बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला काय म्हटलंय? A चं कॉन्सन्ट्रेशन कंडिशन 1. कंडिशन 1 काय दिली आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ A काय केलंय? डबल केलंय. म्हणजे A' करा याला. एक कंडिशन आहे. A' किती होणार आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ A डबल केलंय आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ B' जे आहे म्हणजे चेंज झालेल्या कंडिशनचं B चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? आधी जेवढं होतं तेवढंच. हे ओरिजिनल कॉन्सन्ट्रेशन कसे आहेत? A, B. आणि त्याने कंडिशन दिली आहे की A चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं आणि B चं कॉन्सन्ट्रेशन आहे तसं ठेवलं. अँड तेव्हा काय झालं? रेट पण डबल झाला. जो तुमचा आधी रेट होता त्याचा किती झाला? दुप्पट रेट झाला. जे नॉर्मल दिले ते आधीचे रेट आहेत. बरोबर आहे. आणि नवीन रेट काय झाला? दुप्पट झाला आधीच्या रेट पेक्षा. ही तुमची पहिली कंडिशन आहे. कंडिशन सेकंड काय बघा? कंडिशन सेकंड काय आहे? याला मी काय लिहू? आता खाली डॅश मारते. ओके. किंवा डबल डॅश करू. नेक्स्ट कंडिशन मध्ये काय केलंय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ A ट्रिपल केलाय. कॉन्सन्ट्रेशन ऑफ A 3 वेळा बदललाय आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ B पण ह्यावेळी बदललाय.
कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी काय केलंय, डबल केलंय. कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी पण काय केलं आता, डबल केलाय. रेट मध्ये काय फरक पडला, जो नवीन येणारा रेट आहे दुसऱ्या कंडिशनचा म्हणून 2 टाइम्स दिला, तो कसा आहे, तो 6 फॅक्टरनी वाढला, म्हणजे 6 इंटू आधीचा रेट, 6 इंटू आधीचा रेट. या कंडिशन्स दिलेत. आणि आता सांगा ऑर्डर ऑफ रिएक्शन काय, ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू ए, ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू बी अँड ओव्हरऑल ऑर्डर. सोल्युशन टू फाइंड घ्यायचं, नंतर टू फाइंड ऑर्डर ऑफ रिएक्शन, हे तुम्ही लिहून घ्या नंतर, ए बी मी तिथे लिहिलेलं आहे. ओके. सोल्युशन, सोल्युशन मध्ये मी जी गिवन रिएक्शन आहे त्याचा आधी काय लिहिणार, रेट. रेट इज इक्वल टू के ए रेस ए अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू सम पॉवर असणार आहे. काही पॉवर दिलेत का आपल्याला, नाही. रेस टू सम काय पॉवर असतील, तेच तर काढायचं, ऑर्डर काढायची, बरोबर आहे. एक्स अँड वाय, एक्स अँड वाय, बरोबर आहे. इक्वेशन नंबर 1 कुठून काढली, गिवन रिएक्शनचा रेट लॉ काढला. आता बघा पहिल्या कंडिशन मध्ये मला काय सांगितलंय, जो नवीन रेट आहे तो 2 टाइम्स झालाय, जो 2 टाइम्स झालाय. आणि कंडिशन ए ची पण व्हॅल्यू कशी झाली, बी ची पण व्हॅल्यू कशी झाली, हे काय दिले आपल्याला बघा. जर समजा मी लिहायचं ठरवलं तेच, तर कसं लिहू शकते, रेट काय झाला पहिल्या कंडिशन मध्ये 2 टाइम्स झाला. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए कसं झालेलं, दुप्पट झालेलं, बरोबर आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए काय झालेलं, दुप्पट झालेलं. आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी काय राहिलेलं, सेम राहिलेलं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी काय राहिलेलं, सेम. ह्या पहिल्या कंडिशन वरून मी काय काढला, रेट लॉ काढला. लक्षात आलं कसं काढला, हे जरी नाही काय लक्षात आलं तरी डायरेक्ट पहिल्या कंडिशनचा रेट लॉ काय आहे, आधीच्या रेटपेक्षा रेट दुप्पट झालाय. आधी जेवढं होतं त्याच्या दुप्पट ए घेतलं आणि बी काय ठेवला, कॉन्स्टंट ठेवला. चला या दोन इक्वेशन डिवाइड करूया. डिवाइड इक्वेशन 1 and 2, डिवाइड इक्वेशन 2 by 1. काय येणार, वरती सगळं हे रफ करते. बघा काय येणार, 2 टाइम्स रेट इज इक्वल टू के 2a raised to x b raised to y डिवाइड बाय इक्वेशन 1 काय आहे, रेट इज इक्वल टू के a raised to x b raised to y. ठीक आहे. चला कट करूया. रेटला रेट कॅन्सल, के ला के कॅन्सल, बी रेस टू वाय ला बी रेस टू वाय कॅन्सल. इथे पण बघा ए रेस टू एक्स ला हा ए रेस टू एक्स कॅन्सल होऊ शकतो आणि राहिलो कोण मग फक्त तिथे एक्स कॉमन मध्ये, सो 2 रेस टू एक्स राहिला. कोण राहिला, 2a रेस टू एक्स म्हणजे 2 रेस टू एक्स a रेस टू एक्स. आता a रेस टू एक्स a रेस टू एक्स कॅन्सल, राहिलं कोण 2 रेस टू एक्स. राहिलेल्या व्हॅल्यूज लिहून घेते बघा, 2/1 इज इक्वल टू 2 रेस टू एक्स. आणखीन कोण राहिले का, 1 नाही लिहिलं तरी चालेल. सो x ची व्हॅल्यू काय आली 1. आणि x काय आहे आपला रेट लॉ मध्ये बघा, x काय आहे आपला, ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू a. x इज ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू a. सो ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू a काय आली, x इज इक्वल टू 1 आलं, म्हणजे ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू a आलं 1. ठीक आहे. मी इथं रेट लॉ लिहून घेते. रेट इज इक्वल टू के, ए ची काढली, आता आपल्याला बी च्या वरची व्हॅल्यू काढायची. आलं लक्षात. चला मी हे रफ करते. नेक्स्ट आणखी आपल्याला कंडिशन्स दिलेल्या मी रफ केल्या, पण मी इथून लिहू शकते. ओरिजिनल रेट लॉ काय आपला, रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू वाय. आणि सेकंड कंडिशन मध्ये रेट काय झाला, 6 टाइम्स झालेला. कधी, जेव्हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ट्रिपल केलेलं, 3a केलेलं आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी काय केलेलं, दुप्पट केलेलं. ए कसा केला 3a म्हणजे ट्रिपल आणि बी काय दुप्पट म्हणजे 2b डबल केलेला. आता बघा इथे पण याला इक्वेशन किती म्हटलेलं आपण, 1 आहे तशीच लिहा. हा कोण आहे, 3 आहे. डिवाइड इक्वेशन 3 by 1. डिवाइड इक्वेशन 3 by 1. चला करूया डिवाइड. 6 टाइम्स रेट इज इक्वल टू के 3a रेस टू x 2b रेस टू y डिवाइडेड बाय रेट k इंटू a रेस टू x b रेस टू y.
आता काय कॅन्सल होतं ते कॅन्सल करायचं. रेटला रेट, केला के, बरोबर आहे. इथे पण 3a रेस टू x आहे म्हणजेच काय 3 रेस टू x a रेस टू x. इथे पण कसं असणार आहे 2 रेस टू y b रेस टू y, कारण कॉमन असलेली व्हॅल्यू दोघांनाही लागू होते. a रेस टू x कॅन्सल, b रेस टू y कॅन्सल. राहिलं काय फक्त 6 इज इक्वल टू 3 रेस टू x अँड 2 रेस टू y. त्यात पण आपल्याला x ची व्हॅल्यू माहिती आहे, किती आहे 1 आहे. x ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. सो 3 रेस टू 1, कारण x कोण होती ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू a जी मागेच काढली आपण ती किती आली 1. सो 1 इंटू 2 रेस टू y. हा 3 काय होईल इकडे डिवाइड होईल, 6 ला डिवाइड होईल, 3 2 चा 6 होणार मग, बरोबर आहे. हा डिवाइड ला येणार इकडे, व्हॅल्यू काय आला, आन्सर काय आलं 2. 2 इज इक्वल टू 2 रेस टू y, 2 रेस टू y. आता इथे पण काय झालं y ची व्हॅल्यू काय असणार 1 असणार, कारण कोणताही नंबर जेव्हा 2 ला रेज जाईल आणि आन्सर 2 येईल अशी एकच कंडिशन असते, ती म्हणजे y इज इक्वल टू 1. सो ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू b पण काय झाली 1 आणि ओव्हरऑल ऑर्डर काय झाली x प्लस y दॅट इज 1 प्लस 1 2. ओव्हरऑल ऑर्डर काय झाली तुमच्या रिॲक्शनची 2. आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल. गिवन मध्ये मी काय लिहिलं हे जरी नसेल कळालं तर काही हरकत नाही. गिवन मध्ये फक्त तुम्ही काय लिहा a प्लस बी गिव्स प्रोडक्ट, a प्लस बी गिव्स प्रोडक्ट ही रिॲक्शन लिहायची, त्याचा रेट लॉ लिहायचा, लगेच कंडिशन 1 म्हणायची, दुसरा रेट लॉ लिहायचा, कंडिशन 2 म्हणायची आणि हा रेट लॉ लिहायचा आणि गिवन कंप्लीट करा. जे काही आधी लिहिलेलं ते नसेल कळालं तर विसरून जा. काय लिहायचं मी रिपीट करते, a प्लस बी गिव्स प्रोडक्ट, त्याच्यानंतर याचा रेट लॉ लिहायचा गिवन मध्येच आणि काय लिहायचं कंडिशन 1 हा रेट लॉ लिहिणार तुम्ही कंडिशन 1 साठीचा अँड कंडिशन 2 पुढे म्हणून काय लिहायचं हा रेट लॉ कंडिशन 2 साठीचा आणि तुम्ही आहे त्या सोल्युशन पासून काय करा सोडवायला लागा. त्यानंतर रेट येणार तुमचा a रेस टू 1 b रेस टू 1 विथ रिस्पेक्ट टू a 1 आहे, विथ रिस्पेक्ट टू b 1 आहे आणि ओव्हरऑल ऑर्डर कशी असणार x प्लस y म्हणजे 1 प्लस 1 2. आता मी तुम्हाला बऱ्याच टाईपचे एक्झाम्पल्स इथे डिस्कस केलेत, असा कुठलाही टाईप नाही की आपण मिस केलाय. काही डाऊट असतील तर आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवरती ॲज वेल एज